स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तानाजी पाटलांनी घेतली का माघार? पहा शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीमध्ये स्पष्टच काय बोलले. शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काय घडलं? घर बांधायचंय मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर. आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल. पत्ता कृष्णानंद स्टील, विटा, तासगाव रोड, MSCB शेजारी, कारवे. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे, मोराळे. सातारा विधान परिषद निवडणुकीमधून तुम्ही माघार घेतलेली आहे, तुमच्या उद्यान माघार घेतली आहे. नेमकी काय वरिष्ठ चर्चा झाली होती या संदर्भामध्ये? सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे ज्येष्ठ सहकारी सांगली जिल्ह्यातले माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या उमेदवारीसाठी पक्ष आग्रही होता आणि त्या संदर्भात माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही भेटलो देखील होतो. जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला सुटू शकली नाही, ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली. पण आम्ही अर्ज, माननीय तानाजीराव पाटील अध्यक्षांनी अर्ज भरलेला होता. पण अर्ज भरतानाच त्यांनी सांगितलं होतं की पक्षाचा निर्णय मला मान्य राहील. त्याप्रमाणे माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटलांची पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा झाली. आदरणीय शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपण युती धर्म सगळीकडे पाळायचा आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि तिथं समजा शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी किंवा अर्ज भरलेला आहे, त्यांनी माघार घ्यायचे. आणि जिथं शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जर काही अर्ज भरले असते तर ते त्यांनी माघारी घ्यायचे. युती धर्म पाळण्याच्यासाठी माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तानाजीराव पाटील अध्यक्षांनी आज आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. पक्षाचा उपनेता म्हणून, मी राज्याचा मंत्री म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं एवढंच माननीय अध्यक्षांना सांगितलेलं आहे की त्यांचा पक्षामध्ये निश्चितपणे मान सन्मान आणि निश्चितपणे त्यांना एक मानाचं स्थान पक्षामध्ये दिलं जाईल. त्यांनी आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्राला. तो त्यांनी एक स्वतंत्र पक्ष तयार केला आहे आणि आता सोशल मीडियावरतीच त्यांचा मुख्य प्रचार सगळा सुरू आहे. आता लोकशाहीमध्ये कुणी कुणाला आमंत्रण द्यावं, कुणी कुणाला बोलवावं, कुणी कुणाच्या पुढं काय विचार ठेवावे, हा ज्याचा त्याचा लोकशाहीतला स्वतंत्र अधिकार आहे. महाराष्ट्रातली देशातली जनता सुज्ञ आहे. देशातली जनता विकासाच्या मुद्द्यावरती, देशाच्या राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं, देशाला राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं जे नेतृत्व कार्यक्षम आहे अशा नेतृत्वाच्या पाठीमागे राज्य आणि देश आजपर्यंत उभा राहिलेला आहे. त्यामुळे कुणी आव्हान केलं तरी त्याचा काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. आज सांगली आणि सातारा विधान परिषदेसाठी मी शिवसेना पक्षाच्या वतीनं अर्ज भरला होता. राज्याचं जी धोरण ठरलं युतीचं त्याप्रमाणेच आपण पुढं जायचं असं मला वाटतं राजेंचा फोन आला होता आणि राजेंना सांगितलं होतं. तिकीट वाटपामध्ये इथली जागा भाजपला गेली आणि माझा फॉर्म AB फॉर्म मिळाला नसल्यामुळं अपक्ष राहिला. पण काल जी चर्चा झाली, शिंदेसाहेब असतील, आपले शंभूराजे देसाई साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि आपले या आमचे आमदार सुहासभाई असतील आणि आपल्या जी समवेत असणारे जे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या समवेत चर्चा करून आपण युतीचा धर्म पाळला पाहिजे आणि आपल्यामुळं कुठं राज्यात गडबड होणे या दृष्टीनं
आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र आज अर्ज माघारी घेण्याचा निर्णय केला आणि त्या पद्धतीने आज आपले मंत्री महोदय माझ्या समवेत आले आणि मी आज उमेदवारी अर्ज माघारी. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.